नमस्कार, मी साटम. एक गोष्ट खूप जास्त आज सकाळी सकाळी प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे निवडणुका जाहीर होतात, प्रचार होतो, मतदान होतं, निवडणुका पार पडतात, आश्वासनं दिली जातात एकंदरीत ह्या काळामध्ये. त्यानंतर काही प्रमाणावर काही लोकांना नोकऱ्या लाभतात, काही प्रगतीसुद्धा होते शहराची. शहरं वाढतात, आडवी शहरं आता उभी वाढायला लागलेली आहेत. एकंदरीत ह्या सर्व गोतावळ्यामध्ये जो सामान्य नागरिक आहे ना, त्याबद्दलची एक गोष्ट मला आज जाणवली, ती म्हणजे असंख्य लोक या मुंबईमध्ये आतमध्ये मध्यभागी आणि मुंबईच्या इकडच्या टोकाला म्हणजे दक्षिणेकडे कामानिमित्ताने येतात आणि ती खूप लांब लांबवरून खूप काळचा प्रवास करून येतात. अशा वेळेला त्यांची जी झोप असते ना, ती पूर्ण होत नाही. आजही मी असेच एक काका माझ्या बाजूला झोपलेले पाहिले. ते अशा प्रकारे प्रवासामध्ये तो आपला झोपेचा कोटा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि मला बघून खूप जास्त वाईट वाटलं. एकच रिक्वेस्ट करणार आहे प्रत्येक नेत्याला, प्रत्येक उमेदवाराला आणि एकंदरीतच निवडून येणाऱ्या भावी नगरसेवकाला, आमदाराला, खासदाराला, जमलं ना तर यांच्या झोपेचा बंदोबस्त करा. खूप लोकांचे आशीर्वाद भेटतील. बाकी आता नागरिक इतके सबळ झालेले आहेत की अन्न, वस्त्र, निवारा ह्या त्यांच्या गरजांचा एकंदरीत बंदोबस्त करायला ते तयार आहेत. पण ही गोष्ट जरी छोटी वाटत असली तरी गरज खूप जास्त मोठी आहे, ती म्हणजे परिपूर्ण झोप मिळणे. एकंदरीत सर्वांना मी विनंती करणार आहे की कृपया करून ही जी खास गरज आहे लोकांची, त्यावर काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हालाही झोप खूप भन्नाट लागेल. हर हर महादेव.